एक्सप्रेस जाऊस साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करते। जाऊस साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत सुप्रसिद्ध लेखक कवी सुभाष कवडे सर यांच्या भिलोडी या गावी। सर, आपलं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार सर, आपण नेहमीच म्हणत असतो की एका साहित्यिकाची जडणघडण ही त्याच्या बालपणामध्ये होत असते, तर आपलं बालपण कसं होतं? खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा काळ असतो असं आपण मानतो आणि ते खरंही आहे। तसंच माझ्याही आयुष्याच्या बाबतीत आहे। बालपण म्हणजे एक प्रकारची, आत्ता सांगायचं झालं तर ती एक स्मरण यात्रा आहे असं आपण म्हणू शकतो। कारण खूप छान छान आठवणी असतात, शिक्षणाच्या बाबतीत असतात, गावामध्ये फिरल्याच्या बाबतीत असतात, कुठे मंदिरं पाहिल्याच्या आठवणी असतात। माझं गाव मानदेशातलं आटपाडी। आटपाडी हे गाव तसं खूप दुष्काळी गाव आहे। जेवढं ते दुष्काळी आहे तेवढंच ते वाङ्मयीन दृष्ट्या अत्यंत समृद्ध अशा प्रकारचं गाव आहे। आमचं घर माळवदी, अगदी छोटं। या छोट्याशा घरामध्येच आमच्या घरात आमचे वडील डबरी माग चालवायचे, ज्याला आपण हातमाग म्हणतो। माझी आई कांड्या भरायची आणि हे सगळं करत असताना आमच्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं संगीत, वेगळ्या प्रकारच्या संगीताचा ताल बालपणी आमच्या कानावरती पडायचा। म्हणजे हातमाग जो असतो त्याचं एक सटक फटक असं एक संगीत असतं। माझी आई रहाटावरती कांड्या भरायची, तर त्या रहाटाचा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा ताल असतो। हे सगळं आमच्या कानामध्ये लहानपणी आम्ही साठवलेलं आहे। आमच्या गल्लीमध्ये जवळच शेजारी महादेवाचं कल्लेश्वराचं खूप छान मंदिर आहे। त्याला खूप आध्यात्मिक मोठा वारसा आहे। तर तिथली ती भजनाची परंपरा, श्रावण महिन्यामधले तिथले सगळे पूजाविधी, त्यावेळेला श्रावण महिन्यामध्ये मोठ्या श्रद्धेनं निघणारे, त्याला आपण नागदेव म्हणतो, हे सगळं लहानपणी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। जसा आमचा जगण्यासाठीचा संघर्ष लहानपणीचा आम्हाला अजून आठवतो। दुष्काळ जेव्हा पडला त्यावेळेला विद्युत पुरवठा खंडित व्हायचा, माणसांना जगणं खूप कठीण व्हायचं आणि सुकडी जी म्हणतो आपण, त्या सुकडी खाल्ल्याचा प्रसंग बालपणीचा सुद्धा आम्हाला अजून आठवतो आहे। तेवढ्याच प्रमाणात आमच्या घराच्या हाकेच्या अंतरावरती एक ओढा होता। त्या ओढ्यातल्या गमती जमती, त्या ओढ्यामधले खेळ, त्या ओढ्याच्या वाळूतल्या गमती जमती, त्या ओढ्याच्या काठी असणारी करंजाची झाडं, त्या झाडावरती चढणं, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणं, सायंकाळच्या वेळेला शेळ्या मेंढ्यांचा कळप, ज्याला आपण राकोळी म्हणतो, तो कळप यायचा। तो घराकडे जाताना त्या पायांचा एक शेळ्या मेंढ्यांचा एक नाद असायचा। तो राकोळी एक विशिष्ट प्रकारे गाणं म्हणायचा। हे सगळं बालपणी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये साठवलं। जरी बालपणी आम्हाला आमच्या आर्थिक परिस्थितीमुळं वाचता आलं नाही, काही पुस्तकं जरी मिळाली नाही, तरी सभोवतालचा दुष्काळामध्ये सुद्धा एक प्रकारची जगण्याची उर्मी देणारा जो निसर्ग आहे तो मात्र बालपणी आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवला। आमच्या गावामध्ये प्रत्येक वाड्यामध्ये आड असायची, आड, आणि त्या आडाला एक रहाट असायचा आणि त्या रहाटावरनं बायका, म्हणजे माझी आई सुद्धा, माझ्या काकू, आमच्या वाड्यातल्या सगळ्या बायका हे पाणी शेंदायच्या, म्हणजे पाणी ओढायच्या आणि त्याचा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा ताल किंवा लय असायचा। गावामध्ये आमच्या बालपणी सगळे सण हे खूप जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये साजरे व्हायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर माझे वडील आटपाडीच्या खादी भांडारामध्ये हातमागावरती कामाला जात असत। पण बऱ्याच वेळेला आम्ही त्यांच्याबरोबर तिथं जायचो आणि त्यांच्याबरोबर त्या मागाच्या फळीवरती बसून ते कसं विणतात, काय करतात, ते बीम कसं करतात, हे आम्ही आमच्या डोळ्यामध्ये साठवायचो। त्याच्यामुळं बालपणी आमच्या वडिलांनी, आमच्या आईनी आम्हाला मोठं करण्यासाठी केलेला भाकरीचा जो संघर्ष आहे तो मात्र आमच्या अंतःकरणावरती खूप मोठ्या प्रमाणात ठसला आणि त्याचं सगळं पर्यवसन हे पुढच्या आमच्या शैक्षणिक प्रवासामध्ये, पुढच्या आमच्या जगण्यामध्ये
नोकरीच्या कालावधीमध्ये ते सतत सातत्याने आमच्या डोळ्यासमोर राहिलेलं आहे. त्यामुळे मी जे पहिल्यांदा म्हणलं की बालपणीचा काळ जो आहे हा माणसाच्या दृष्टीने आणि विशेषतः जो संवेदनशील माणूस असतो किंवा जो लेखक असतो त्याच्या दृष्टीने तो काळ अत्यंत संस्मरणीय असा असतो. आणि आमच्या गावातले मला बालपणीचे मित्र सगळे आठवतात अजून. बालपणीचे माझे शिक्षक आठवतात अजून मला. शाळेमध्ये मी थोडासा चुणचुणीत आणि ॲक्टिव्ह असल्यामुळं प्रत्येक वर्षी शाळेचा सेक्रेटरीमधून माझी निवड व्हायची. आणि ती निवड झाल्यानंतर वर्गात कसा गोंधळ व्हायचा, मुलं कशी माझं कौतुक करायची, हे सगळं मला आठवतं. आणि याचा सगळा परिणाम आपलं पुढचं आयुष्य एक विविध उपक्रम करण्यामध्ये त्याची जी पेरणी म्हणतो आपण ती बालपणी अशा छोट्या छोट्या प्रसंगामधनं झालेली आहे. मग बालपणीचे खेळ असू देत, बालपणीचे शाळेतलं वर्णन असू देत, बालपणीचं माझ्या आईवडिलांनी जगण्याचा केलेला संघर्ष असू देत, दुष्काळाचा संघर्ष असू देत, आणि या सगळ्यामध्ये आध्यात्मिक जे भाव होते ते मात्र बालपणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या घरात शेजारी मंदिर असल्यामुळं आम्हाला ते अनुभवता आलेले आहेत. तेव्हा अशा संमिश्र ज्याला म्हणतो असं एक जगण्याचा संघर्ष पण आहे आणि त्या जगण्याच्या संघर्षाबरोबर त्या जगण्यातला विविध प्रकारचा आम्ही लुटलेला एक आनंद सुद्धा आहे. अशा त्या दोन्ही वातावरणामध्ये आमचं बालपण गेलेलं आहे. पण खरं सांग का नूतनताई, तो जगण्यातला संघर्ष जो आहे तो मात्र आम्हाला बालपणी खूप शिकवून गेलेला आहे. आणि त्या बालपणीच्या जगण्याच्या संघर्षावरती आम्ही मोठे झालेलो आहोत. त्याचबरोबरीनं माझ्या दृष्टीनं माझ्या बालपणी माझ्यावरती झालेला सर्वात महत्त्वाचा जर संस्कार कुठला असेल तर माझी आई, तिला भजनाचा खूप छंद होता. ती स्वतः भजन लिहायची आणि स्वतः ती सादर करायची, स्वतः ती गायची. आणि भजनाच्या बरोबरीनं तिनं असंख्य वेगवेगळी गीतं, लोकगीतं, पारंपरिक गीतं, सणावारांची गीतं, झाडाझुडपांची गीतं तिला येईल त्या शब्दरचनेमध्ये ती लिहायची आणि ती त्या भजनी मंडळामध्ये गाऊन दाखवायची. मला अजून सुद्धा माझ्या आईनं गायलेली भजनातली अनेक पदं आठवतात. आणि ते जे बालपणी आमच्यावरती आईच्या लिहिण्याचे संस्कार झाले ते मला पुढच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे वाटतात. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की तुमची आई देखील लिहायची, म्हणजेच तुमच्या बालपणात तुमच्या आईकडून हे बाळकडून मिळालेलं आहे. तर बालपणावरती एखादी लिहिलेली कविता ऐकवा. ठीक आहे, आपण म्हणालात तर बालपणीच्या जीवनावरती मी लिहिलेली एक कविता आपणाला म्हणून दाखवतो. कवितेचं त्या शीर्षक आहे अंगणात. अंगणात अंगणात रोज माझ्या पक्षी प्राणी जमेल मेळा. अंगणात रोज माझ्या पक्षी प्राणी जमेल मेळा. त्यांच्या संगे रोज रोज नवे नवे खेळ खेळा. चिमणी येते अंगणी, चिमणी येते अंगणी, चिवचिव पिते पाणी. कावळा बसे निवांत, कावकाव गातो गाणी. मोती हलवे शेपटी, भोभो करीत बोलतो. मोती हलवे शेपटी, भोभो करीत बोलतो. पोपट खाई पेरू फोड, बोला मंजूळ म्हणतो. खार धावे सर सर, खार धावे सर सर, घास इवला खातसे. माकडाचे हुप हुप ऐकून धूम ठोकतसे. फुलपाखरू स्वच्छंदी अंगणभर नाचते. फुलपाखरू स्वच्छंदी अंगणभर नाचते. मनी माऊ म्याव म्याव हळू कुठून बोलते. दिसभर चाले मज्जा, दिसभर चाले मज्जा. बाळ दुडू दुडू पळे, बोट आईचे सोडूनी. अंगणात खूप खेळे, अंगणात खूप खेळे, अंगणात खूप खेळे. खूपच सुंदर कविता ऐकवली सर. तुम्ही आत्ताच सांगितलं की तुमचा बालपणाचा प्रवास हा खूप खडतर होता. तर तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता हे जाणून घ्यायला आवडेल. शिक्षणाच्या प्रवासाविषयी खूप सांगता येण्यासारखं आहे. आटपाडी माझं जन्मगाव मानदेशातलं. पहिली 4 ते 5 वर्षे माझं शिक्षण आटपाडीच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर घरच्या आर्थिक ओढाताणीमुळं
माझ्या आजोळी म्हणजे मामांच्याकडे विटा या ठिकाणी आलो. तिथं प्राथमिक शिक्षण पुन्हा सुरू झालं. विटा हायस्कूल विटा या ठिकाणापर्यंत या हायस्कूलमध्ये 11वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर बळवंत महाविद्यालय विटा या महाविद्यालयामध्ये BA पर्यंत शिक्षण झालं. पुन्हा मी आटपाडीला आलो, पण मला माझी शिक्षणाची उर्मी गप्प बसू देत नव्हती. पुढं आपण MA करावं हा एक माझा मोठा निश्चय होता. परंतु त्यावेळेला MAचं शिक्षण हे आपल्या परिसरामध्ये फक्त कराड या ठिकाणी उपलब्ध होतं. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड या ठिकाणी MAचे वर्ग भरत असत, आणि ते सुद्धा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी ते वर्ग असायचे. साधारण ही 1976 सालची गोष्ट आहे. मग मी आटपाडीहून शनिवारी सकाळी आम्ही निघायचो आटपाडी कराड गाडीनं. कराडमध्ये उतरून तिथून सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजवरती यायचं. शनिवारी दुपारी वर्ग सुरू व्हायचे. शनिवारचा मुक्काम आमचा त्या ठिकाणी पडत असे. महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही रात्र काढत असू. पुन्हा सकाळी तोंड वगैरे धुवून पुन्हा सकाळी वर्ग करायचे, आणि रविवारी दुपारी आम्ही पुन्हा आटपाडीला परत यायचो. या दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्ही बांधून नेलेली भाकरी किंवा आईनं दिलेली भाजी वगैरे तीच आम्ही 2-3 वेळा खात असू. आणि खूप वेळेला मग ती भाजी खाण्याला योग्य नसायची, तरी देखील मित्रांच्या बरोबरीनं जेवायला बसायचं, आणि तसंच आपण ते त्या दिवशीची रात्र काढायची. 2 वर्षे कराडला MAची केली. माझा BAला विषय हिंदी होता, MAला सुद्धा हिंदी होता. त्यात तो हिंदी विषय घेण्याचं जर कारण आपणाला सांगितलं आपल्या सगळ्या श्रोत्यांना तर त्यांना खूप आश्चर्य वाटेल. तसा माझा मराठी हा आवडीचा विषय. मराठीमध्ये BA करावं, MA करावं ही माझी खूप इच्छा होती. परंतु BAला जर तुम्ही हिंदी विषय घेतला आणि MAला जर हिंदी विषय घेतला तर तुम्हाला त्या वर्षीची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळते, हे आमच्या प्राध्यापकांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलेलं. तेव्हा ती शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्या शिष्यवृत्तीमधनं आपल्या घराला काहीतरी सहाय्य करता येईल, आपल्याला शिक्षणासाठी मदत मिळेल, या भावनेपोटी शिष्यवृत्ती मिळते म्हणून आम्ही हिंदी विषय घेतला. शिष्यवृत्ती आम्हाला मिळाली आणि हिंदीतून आम्ही MA झालो. त्याच्यानंतर पुढे सांगलीला श्रीमती पुतळाबेन शहा महाविद्यालय सांगली या ठिकाणी आम्हाला BEdला प्रवेश मिळाला. सांगली ते आटपाडी किंवा आटपाडी ते सांगली असा STने आमचा डबा यायचा रोज सांगलीला. सकाळी 7:30ला ती गाडी आटपाडी स्टँडवरून सुटायची, आणि दुपारी साधारण 12-12:15च्या दरम्यान ती गाडी सांगलीच्या स्टँडवरती यायची. फडक्यामध्ये भाकरी बांधलेल्या असायच्या, त्या ड्रायव्हरच्या जवळ ठेवलेल्या असायच्या, आणि बऱ्याच वेळेला त्या भाकरीला तिथलं जे ऑइल किंवा तेल वगैरे असतं ते लागलेलं असायचं. परंतु तेवढाच भाग काढायचा आणि दिवसभर आपणाला आलेला तो भाकरीतनं डबा तो आपण काय करायचा, खायचा. परंतु अशाही याच्यामध्ये आम्ही जिद्द सोडली नाही आणि BEdचं सुद्धा शिक्षण पूर्ण केलं. बऱ्याच वेळेला माझी आई किंवा माझे वडील त्या भाकरीच्या फडक्यामधनं 2 रुपये 3 रुपये नाणं म्हणा किंवा 2 रुपयाची नोट म्हणा आम्हाला त्या डब्यातनं काय करत असत, पाठवत असत. म्हणजे तेवढाच एखादा दिवस आम्हाला त्याची काय होत असे, मदत होत असे. बऱ्याच वेळेला तो डबा आमच्यापर्यंत पोचत पण नसे. कुणाला भूक लागली असेल तर तो काढून घेत असे, किंवा एखाद्या वेळेला आटपाडीमध्ये जर गाडी चुकली तर डबाच येत नसे. मग अशा वेळेला सांगलीमध्ये त्यावेळेला एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये पुरी भाजी मिळायची. त्या पुरी भाजीनं पोट भरायचं. मग ती पुरी भाजी खाऊन आपण पूर्णपणे दिवस तसाच तो काय करायचा, पाणी पिऊन ढकलायचा. पण त्यात सुद्धा एक मजा वाटायची, त्या संघर्ष करण्यामध्ये सुद्धा एक मजा वाटायची. आणि अशा संघर्षामध्ये सुद्धा माझा BEdला मानसशास्त्र या विषयामध्ये
विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक आला आणि मानसशास्त्र विषयात मला सुवर्ण पदक त्यावेळेला मिळालेलं होतं. तर आटपाडी, विटा, कराड, सांगली असा आमचा हा शैक्षणिक प्रवास हा अत्यंत खडतर पद्धतीनं त्यावेळेला बी एडला असून सुद्धा विजार वापरणारा आणि पायामध्ये स्लीपर घालणारा एक 2-3च मुलं होती. त्यातला मी एक विद्यार्थी होतो किंवा मी एक बी एडचा विद्यार्थी होतो. आज त्याच बी एड कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाचा मी कार्यकारिणी सदस्य आहे. म्हणजे त्याही 1 वर्षामध्ये आम्ही बी एड कॉलेजवरती आमच्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेलो होतो. म्हणजे मानसशास्त्र विषयात मी विद्यापीठात प्रथम आल्यामुळे तो मला आटपाडी ते कराडचा प्रवास आठवतो. आटपाडीच्या स्टँडवर दर शनिवारी आमचे वडील मला पोचवायला यायचे, गाडी हलतानाचा तो प्रसंग आठवतो. किंवा माझी आई सांगलीला मी बी एडला असताना मला फडक्यामधनं ज्या भाकरी द्यायची त्या भाकरी मला आठवतात. म्हणून मी अनेक लेखामध्ये माझ्या आत्मचरित्राच्या ललित लेखांच्यामध्ये भाकरीचा प्रवास या नावाचा एक स्वतंत्र असा मी लेखसुद्धा लिहिला आहे. तर हा सगळा शिक्षणाचा संघर्षाचा प्रवास हा आम्हाला पुढच्या दृष्टीनं अत्यंत प्रेरणादायी ठरलेला आहे. सांगलीमधून बी एड झालो. नंतर नोकरीची अत्यंत गरज होती. त्यामुळे लागेल त्या ठिकाणी लागेल त्या शाळेमध्ये आपण नोकरी करायची, पण लगेच नोकरीला लागायचं आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवायचा आणि आईवडिलांना 2 घास देता येतात का बघायचं. ह्या दृष्टीनं विचार करून पहिल्यांदा मी कोकणात गेलो. तिथं अड्रे म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी जाहिरात होती. तिथं मुलाखत दिली, आमची निवड झाली आणि मुलाखत द्यायला गेलेला मी त्याच ठिकाणी महिनाभर तिथं राहिलो आणि महिन्यानंतर पुन्हा घरी आलो आणि पुन्हा नंतर मग सुट्टी संपून लगेच गेलो. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिथे असताना सेकंडरी स्कूल भिलवडी या शाळेची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्या जाहिरातीमध्ये माझ्या विषयाची जागा होती आणि जाहिरातीखाली एक वाक्य लिहिलं होतं की या जागेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने विचार केला जाईल. मग मी मुलाखतीला मोठ्या आशेने आलो आणि मला खात्री होती की माझ्या एवढं मेरिट, कारण मी मानसशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम आलेलो, MA ला मला फर्स्ट क्लास होता, BA ला फर्स्ट क्लास होता, त्याच्यामुळं माझीच इथं निवड होईल याची मला खात्री होती. आणि मुलाखतीमध्ये मी तसं बोलून दाखवलं की आपणाला जर गुणवत्तेनुसार निवड करायची असेल तर तुम्हाला माझीच निवड या ठिकाणी करावी लागेल. सगळे लोक हसले त्यावेळेला. मला तो अजून प्रसंग आठवतो आहे ऑफिसमधला. आणि माझी शिक्षक म्हणून भिलवडीला निवड झाली आणि माझं सद्भाग्य असं की महाराष्ट्रातल्या एका नामवंत उपक्रमशील गुणवान शाळेमध्ये, उत्तम शाळेमध्ये नोकरी करण्याची मला संधी मिळाली. माझ्या शिक्षणाचं सार्थक झालं, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. कारण का तर या ठिकाणी मला एवढी चांगली संधी मिळत गेली की मी संस्थेचा सचिव म्हणून या ठिकाणी 15 वर्षे काम केलं. की जे हे माझं गाव नाही, या गावामध्ये कुणी माझे नातेवाईक नाही, तरीसुद्धा संस्थेने माझी क्षमता बघून, माझं प्रशासन बघून, माझी गुणवत्ता बघून संस्थेचं संपूर्ण कामकाज 15 वर्षे करण्याची संधी मला दिली आणि मी सुद्धा माझ्या परीनं त्या संधीचं सोनं केलं. अनेक विभाग सुरू केले. संस्थेसाठी निरपेक्ष भावनेनं जेवढं योगदान देता येईल तेवढं योगदान दिलं आणि संस्थेला एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली. नानासाहेब चितळ्यांच्या बरोबर मला ते अध्यक्ष आणि मी सचिव असा 15 वर्षाचा कालखंड मला या ठिकाणी व्यतीत करता आला आणि मी 2013 साली अत्यंत समाधानाने खूप मोठा परिवार गोळा करून असंख्य विद्यार्थी, गुणवान विद्यार्थी, मी सेवानिवृत्त झालो. आज सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्या संस्थेच्या कामकाजाबाबत लोक मला रस्त्यात भेटेल तिथे विचारतात, प्रवेशाचं विचारतात, अन्य कामकाज विचारतात. ही त्या संस्थेची माझी अतूट बांधिलकी आहे याचं चिन्ह मी मानतो आणि मी अत्यंत समाधानाने सेवानिवृत्त झालेलो आहे. सर, हा सगळा प्रवास चालू असतानाच काव्य लेखनाला कशी सुरुवात झाली आणि त्याचबरोबर एखादा आमच्या श्रोत्यांसाठी काव्य? छान प्रश्न आहे, कारण मी कवीच आहे. त्यामुळे पहिली लिहिलेली कविता काव्य लेखनाकडे मी कसा वळलो, कसा आकर्षित झालो
हे सांगण्यामध्ये मला खूप रस आहे, आनंद आहे. माझं महाविद्यालयीन शिक्षण विट्यामध्ये झालं आणि विट्यामध्ये असताना साहित्य सेवा मंडळ विटा नावाचा एक साहित्यिकांचा ग्रुप होता. ती सगळी मंडळी काय करायची, दर पौर्णिमेला एकाच्या घरी आम्ही एकत्र यायचो प्रत्येक पौर्णिमेला, आणि प्रत्येकानं आपली आपली एक कविता, एक लेख, एक कथा किंवा त्यानं त्या महिन्यामध्ये जे लिहिलं असेल ते त्यानं सादर करायचं. एका पौर्णिमेला मी त्या मैफिलीमध्ये गेलो. मी काही लिहिलेलं नव्हतं, पण माझ्या सगळ्या मित्रांनी तिथं जमलेल्यांनी कुणी कविता सादर केली, काय केली, आणि मी ठरवलं की पुढच्या पौर्णिमेला आपण आपणाला भावलेली एक कविता लिहून यायची. आता कविता लिहायची म्हणल्यानंतर विषय पाहिजे, कशावरती लिहायचं ते सुचलं पाहिजे, त्याची बांधणी करता आली पाहिजे, काव्यलेखनाचा अभ्यास पाहिजे. हे काही नव्हतं आपणाला. पण एक दृश्य बघण्यात आलं. म्हणजे पहिल्या कविता लेखनाकडे किंवा पहिली कविता कशी जन्मली, एका लग्नामध्ये मोठ्या अशा पंक्ती बसत होत्या जेवायला, आणि त्या पत्रावळ्या उचलून आणून बाहेर अशा टाकल्या जायच्या. एवढंच दृश्य होतं. आणि त्या पत्रावळ्यावरती जे काही खरकटं होतं ते गोळा करणारे काही कृष्य शरीराचे महिला, काही भिकारी वगैरे असे तिथं 2-4 जमलेले होते. दृश्य एवढंच होतं. माझ्या मनामध्ये ते दृश्य एवढं पिंगा घालायला लागलं, एवढं मी अस्वस्थ झालो. अरे हे काय समाजामधलं दृश्य आहे. आणि मी एक 7-8 ओळी लिहिल्या. ती कविता आहे हे त्यावेळेला मला लक्षात आलं नाही, पण मी लिहिलं ते. मुद्दाम मी त्या 7-8 ओळी अजून माझ्या लक्षात आहेत, त्या मी पहिल्यांदा सादर करतो. आणि मग ती कविता म्हणून कशी लोकांना भावली, लोक आजही आपल्या व्याख्यानामध्ये त्या कवितेचा वापर करतात. ती कविता 7-8 ओळीची अशी होती. पंक्ती थाटतात उदबत्त्याच्या धुंद सुवासात. पंक्ती थाटतात उदबत्त्यांच्या धुंद सुवासात, बोला पुंडलिकाच्या जय जयकारात. सगळेजण ताव मारतात पानातल्या यथेच्छ मिष्टान्नावरती. पोट भरतं मग सगळेजण दुवा देतात त्या पानात वाढणाऱ्याला. सगळी उष्टी पानं बाहेर टाकली जातात. माणसांचे कृष्य अवयव पानांवरचं खरकट गोळा करण्यासाठी त्याच्यावरती झडप मारतात. ते सगळं गोळा करतात आणि मग दुवा देतात त्या पानात शिल्लक राखणाऱ्यांना. हा दुवा, तो दुवा नक्कीच वेगळा आहे. या समानतेच्या दुनियेत एवढाच एक भेद आहे, एवढाच एक भेद आहे. तर अशी ती कविता होती. आणि त्या कवितेला मी नाव पण भेद असं दिलं होतं. आणि त्या पौर्णिमेच्या मैफिलीमध्ये ते लिहिलेलं मी सादर केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि खूप छान कविता आहे, खूप छान कविता आहे, तुम्हाला लिहिता येतं, तुम्ही आता प्रत्येक पौर्णिमेला यायचं, नवीन काहीतरी कविता लिहून आणायच्या. या दरम्यान माझ्या वाचनामध्ये ग. दि. माडगुळकरांच्या काही कविता आल्या आणि मला एक आत्मविश्वास यायला लागला की आपण लिहू शकतो. आणि मग वेगवेगळ्या विषयांवरती माझं लिखाण सुरू झालं. प्रामुख्यानं काव्यलेखनाकडे मी जास्त आकर्षित झालो. कारण का तर एखादा अनुभव पाहिल्यानंतर तो 8-10 ओळीमध्ये उतरवलं की त्याची एक सुंदर कविता होते, त्याला आपल्या चिंतनाची जोड देऊन हे कळाल्यानंतर मग कविता लेखन आपलं व्यवस्थितपणे सुरू झालं. माझ्यावरती गदिमांच्या काव्यलेखनाचे खूप प्रामुख्याने संस्कार आहेत. कारण गदिमा नेहमी म्हणत असत आणि मी जे काव्यलेखन केलेलं आहे त्या सगळ्या कवितांच्या मध्ये मी हे सूत्र प्रामुख्यानं पाळलेलं आहे की मला सोपी कविता लिहिणं खूप आवडतं. म्हणजे आशय उत्तम पाहिजे पण त्यातले शब्द अत्यंत सोपे पाहिजे.
ती वाचल्याबरोबर पुढच्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे अरे ही आपली कविता आहे आणि त्याला ती कळली पाहिजे. कवितेवरती तो खूप जर विचार करायला लागला, हे कळत नाही काय आहे, तर ती दुर्बोध कविता असते आणि त्याच्यापासून रसिक काय होतो, दुरावतो. त्यामुळे गदिमा नेहमी म्हणायचे की मी जेव्हा लिहायला बसतो त्यावेळेला शब्दांचे थवे माझ्यासमोर उभा राहतात आणि प्रत्येक शब्द म्हणतो मला घ्या कागदावरती, मला कागदावरती घ्या. त्यावेळेला मी सोप्यातला सोपा माझ्या गावाच्या मातीचा, माझ्या गावातल्या लोकांचा जो शब्द आहे तोच शब्द मी पकडतो आणि कागदावरती उतरवतो. माझ्या सगळ्या कविता अत्यंत सोप्या परंतु एका माझ्या जगण्याच्या अध्यात्माकडे लोकांना घेऊन जाणाऱ्या कविता. म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण लिहितो त्यांना त्या कविता समजत नसतील तर आपल्या लिहिण्याला मग काय अर्थ आहे. त्यामुळे ज्यांच्याविषयी आपण लिहितो त्यांना ती कविता कळली पाहिजे. आता उदाहरणार्थ माझ्या काही कविता ऊस तोडणी करणाऱ्या फडकऱ्यांच्या जीवनावरच्या काही कविता आहेत, त्यातल्या महिलांच्या जीवनावरच्या काही कविता आहेत. मग त्यावेळेला जर मी एखादी कविता सादर केली आणि त्या तोडणी करणाऱ्या मजुराला त्यातलं जर काहीच कळालं नाही तर ती कविता कुणासाठी आहे. म्हणजे मला हे कवितेचं सूत्र अत्यंत महत्त्वाचं वाटतं. कविता ही पटकन ऐकणाऱ्याला कळली पाहिजे, त्याच्या हृदयाला भिडली पाहिजे, त्याला हे आपलं जगणं आहे असं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळं तिथून पुढं मी ज्या कविता लिहिल्या मग त्या काही झाडांच्या लिहिल्या, पक्ष्यांच्या लिहिल्या, प्राण्यांच्या लिहिल्या. झाडं तर माझा कवितेतला श्वास आहे. झाडांच्यावरती मी खूप कविता लिहिल्या कारण झाड म्हणजे मला माणूस वाटतो, झाड म्हणजे मला एक माणसांचं गाव वाटतं. हे माणसांचं गाव आहे आणि अशा अनुषंगानं त्या अनुषंगानं मग मी खूप लिहिल्या. परंतु कवितेच्या प्रवासाला सुरुवात विट्यामधल्या पौर्णिमेच्या मैफिलीनं झाली. हा प्रसंग मला आजही आठवतो. त्याच्यानंतर महाविद्यालयामध्ये नोकरीच्या कालावधीमध्ये इथं जेव्हा भिलवडीमध्ये मी राहिलो त्यावेळेला मला ज्ञानेश्वर कोळी भेटले, सुधांशू दादा भेटले. ह्या माणसांच्या कविता त्यांच्याबरोबर फिरता आलं, त्यांच्या कविता वाचल्या, मग माझ्या लिहिलेल्या कविता त्यांना वाचायला दिल्या आणि इथं या परिसरामध्ये कवितेचं एक खूप छान वातावरण आहे. औदुंबरला कवी संमेलन भरतं, तिथं आपण कविता सादर करावी असं त्यावेळेला खूप वाटायचं. त्याच्यासाठी कविता लिहायच्या, त्या सादरीकरण करायचं. मग अनेक मित्र भेटले. म्हणजे थोडक्यात कविता लिहिण्यासाठी जशा प्रकारचं संस्कार होण्यासारखं जे वातावरण लागतं ते या परिसरामध्ये अत्यंत उत्तम प्रकारचं आहे. कवितेबरोबर साहित्याचे आहे. बाबा भोसले गुरुजींना आम्ही खूप वेळा भेटलो, त्यांच्याशी गप्पा झाल्या. म्हणजे हा जो आपला कृष्णाकाठचा परिसर आहे तो अत्यंत समृद्ध आहे. माझ्या बाबतीत काय झालं, माझं गाव मानदेशात, तिकडे दुष्काळ आणि माझी कर्मभूमी भिलवडी, इकडं पाणी भरपूर, इकडं समृद्धी. म्हणजे काही दुष्काळाचं चित्र आलं, काही समृद्धीचं चित्र आलं. त्याच्यामुळं माझ्या कवितांच्यामध्ये ही दोन्ही चित्र तुम्हाला दिसतात. आणि सगळ्यात दुष्काळामुळं आम्ही हतबल न होता तो दुष्काळसुद्धा सजवता येतो हे आमच्या कवितेनं महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. अशी एक ती आपल्या काव्यलेखनाची काय आहे सुरुवातीची पार्श्वभूमी आहे. आपल्याला सोप्या कविता लिहायला आवडतात असं आपण आत्ताच सांगितलं. मग आजकाल छंदोबद्ध कवितेपेक्षा मुक्त छंदाकडे कवींचा कल दिसतोय, तर याबद्दल आपल्याला काय बोलायचं? छंदोबद्ध कविता या प्रामुख्याने गेय कविता असतात आणि रसिकांना गेय कविता खूप भावते, ती त्यांच्या काळजापर्यंत जाते. त्यातला आशयही तेवढाच महत्त्वाचा असतो. याचा अर्थ असा नव्हे की मुक्त छंदातल्या कविता लिहूच नाहीत, तो काय आपला प्रांत नाही वगैरे. त्याही कविता लिहाव्यात, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक रसिकांना समजेल असा सोपेपणा असावा अशी एक माझी प्रामाणिक भावना असते. म्हणजे ती वाचल्यानंतर त्या पुढच्या रसिकांना त्या कविता पटकन समजल्या पाहिजेत, त्याच्याविषयी अस्वस्थता होता कामा नये. माझी एक मुक्त छंदातली कविता आहे, झाडांच्या वरती कविता. किती सोप्या ह्याच्यामध्ये ती आशय मांडू शकते असं मला
म्हणजे नम्रपणाने वाटतं. त्या कवितेचं शीर्षक पण असं आहे, झाडं. झाडं खरंच वेडी असतात, खुळ्यासारखी उन्हात तापतात. तुम्हाला या कवितेत एकही प्रतिशब्द, अवघड शब्द, कठीण शब्द दिसणार नाही. झाडं खरंच वेडी असतात, खुळ्यासारखी उन्हात तापतात. आलाच कधी धोधो पाऊस, चिंब चिंब भिजून जातात. झाडं उन्हात तापताना, पावसात भिजताना एक करतात. झाडं उन्हात तापताना, पावसात भिजताना एक करतात. आपली फांदी फांदी जपून ठेवतात, आभाळभरच्या चिमण पाखरांसाठी. आपण एवढंच करायचं असतं, त्या झाडांचं झाडपण जपायचं असतं. आपण एवढंच करायचं असतं, त्या झाडांचं झाडपण जपायचं असतं. आणि जमलंच तर समाजासाठी झाड होऊन जगायचं असतं, झाड होऊन जगायचं असतं, झाड होऊन जगायचं असतं. आता आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करावं, आपल्याजवळ जे आहे ते यथाशक्ती दुसऱ्यांना द्यावं, की ज्याला आपण दातृत्वाचा संस्कार म्हणतो. म्हणजे मुलांच्यावरती, समाजावरती दातृत्वाचा संस्कार झाडांच्या प्रतीकांच्या माध्यमामधनं किती साधेपणाने सांगता येतो, रुजवता येतो, या अंगानं जाणारी ही कविता आहे. म्हणजे मुक्तछंदातल्या कवितेबद्दल आपलं काहीही म्हणणं नाही किंवा काही तक्रार नाही, परंतु त्याही कविता रसिकांना समजतील अशा सोप्या भाषेमध्ये लिहिता येतात आणि त्या लिहाव्यात असं फक्त आमचं एक प्रामाणिक मत आहे. अर्थात प्रत्येक कविता लिहिण्याचा त्याचा एक बाज असतो, तो त्याचा हक्क असतो. त्यानं अवघड लिहिली, त्यानं समजली नाही म्हणून आपण काही करू शकत नाही. ती उत्तम प्रकारे वाचणं आणि ती समजून घेणं रसिक म्हणून माझं ते कर्तव्य राहतं. पण मला जर आपण प्रश्नच विचारलेला आहे तर त्याचं उत्तर मला असं सांगता येईल की कविता ही चटकन रसिकांच्या काळजापर्यंत जावी, त्याच्या मनापर्यंत जावी आणि त्याला ती लवकर समजावी अशी असावी, अशी एक कवितेबद्दलची आमची साधी सोपी भावना आहे.